देवपेला परवा झालेली जी केस आहे, एका व्यक्तीच्या हल्ला करून त्याचे हात विखळलेले आहेत, ती केस मुरबाड पोलीस स्टेशनने सॉल्व्ह केलेली आहे. त्यातले जे मुख्य वार करणारा जो आरोपी आहे, कोयत्यानं वार करून त्याचे हात अलग करणारा, त्याला आम्ही पकडलेला आहे पोलिसांनी आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्याचबरोबर ज्यांनी गाडी आडवं घालून त्या फिर्यादीची रिक्षा अडवलेली आहे, त्या आरोपीला पण पकडलेलं आहे. त्यांची वॅगनार गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे. यातला अजून एक आरोपीचा पाठपुरावा करत आहोत आम्ही आणि त्यांना देखील आम्ही अरेस्ट करून या गुन्ह्याची संपूर्ण उकल पोलिसांनी केलेली आहे. तर यातल्या जखमी जे आहेत, जसं हे इन्सिडेंट कळलं त्याच्यामध्ये पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे काम केलेलं आहे. त्वरित हॉस्पिटलला जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यांच्या अंगातलं जे ब्लिडिंग होणार आहे ते थांबेल अशा पद्धतीची त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यांना लगेच रेफर करून आयुष हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळेल याची दक्षता घेतली. आता त्यांचं ट्रीटमेंट झालेली आहे. आता ते सायन हॉस्पिटलमध्ये सुस्थितीत आहेत. त्यांच्याविषयी अफवा पसरवले चालले आहेत की बाबा त्यांचं असं झालं तसं झालं. तसं काही नाही. काल देखील आमचा पोलीस ऑफिसर जाऊन त्या ठिकाणी त्यांचे जबाब नोंद करून आलेले आहेत. ते आता पुढच्या ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांची तब्येत चांगली आहे. त्यामुळे चुकीची अफवा कोण पसरवत असेल तर ते ऐकू नका. आणि ही केस मुरबाड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ओपन केलेली आहे, डिटेक्ट केलेली आहे. यातले 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. आपल्या माहितीसाठी हे देतोय, कारण का अफवा आणि चुकीची माहिती फिरत आहे, म्हणून मी तुम्हाला या गुन्ह्याची सत्य कहाणी सांगितलेली आहे.